राम मंदिर दानचोरी विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। शिवसेना युबीटी राज्यभरात रामरक्षा आंदोलन आज करणार आहे। दादरच्या मारुती मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांसहित महाआरती सुद्धा करणार आहेत। सर्व पक्षांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे। अयोध्येमधल्या राम मंदिर दानपेटी चोरी विरोधात त्यांनी या संदर्भातला एल्गार पुकारलेला आहे। शिवसेना युबीटी आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन करणार आहे। रामरक्षा पठण केलं जाईल, महाआरती होईल, त्याचबरोबर हनुमान चालीसेचं पठण सुद्धा केलं जाणार आहे आणि हनुमान स्तोत्र सुद्धा वाचलं जाणार आहे। दादरच्या हनुमान मंदिरामध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील, तिथे ते महाआरती करणार आहेत। सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। आम्ही भाजपला जाब विचारणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। मुळात राम मंदिर ट्रस्ट बरखास्त व्हायला पाहिजे पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये एकपक्षीय ट्रस्ट नको। हा भाजपचा ट्रस्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये इतर कोणी नाही आहे, सगळे चोर एकत्र आणलेले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या बाजूने बोलू नये, त्यानं राम भक्तांच्या बाजूने बोला। नवीन विषय आपल्या हातात असावा। राम मंदिर अयोध्येमध्ये जी काही चोरी झाली त्यानुसार आपल्याला त्याचं काही कॅश करता येईल का, आपल्याला त्याच्याबद्दलचा काही फायदा उचलता येईल का, म्हणून त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय। परंतु मुळामध्ये यांनी हिंदुत्व सोडल्यामुळं यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, राम मंदिरामधल्या दानपेटीमधला चोरीचा मुद्दा हा संपूर्ण देशभरात गाजतोय, देशभरात सुद्धा आंदोलनं होत आहेत आणि राज्यभरात आता आंदोलन शिवसेना युबीटीनं पुकारलेलं आहे। आज दादरमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत। मात्र त्यांनी जरी आंदोलनाचा एल्गार पुकारला असला तरी दुसरीकडे मात्र विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे। तुमच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि तसंच मुंबईमध्ये सध्या पाऊस पण पडतोय। काय वाटतं, कशा पद्धतीचा प्रतिसाद या आंदोलनाला मिळू शकेल? श्वेता, खरं तर शिवसेनेमध्ये पडलेल्या मोठ्या फुटीनंतर, खरं तर दुसऱ्या फुटीनंतर, राजकीय उलथापालथीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडनं राम मंदिर आणि राम मंदिरातल्या चोरी प्रकरणाच्या मुद्द्याला हात घालत आज रामरक्षा आंदोलनाचं खरं तर आयोजन करण्यात आले। राज्यभरात आंदोलन होते। उद्धव ठाकरे याचं नेतृत्व करतात स्वतः। ते संध्याकाळी राम मंदिर प्रश्नावरती दादर कबूतरखान्याच्या परिसरात जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आंदोलन करतील। आता खरं पाहायला गेलं तर या सगळ्या मुद्द्यावर देशभरात राजकारण पेटलेलं असताना उद्धव ठाकरेंकडनं हा मुद्दा कॉईन केला जातोय आणि कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं ठाकरेंकडनं सुद्धा केला जातोय। खऱ्या अर्थानं हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हायलाईट करून जी पॉलिटिकल स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडनं होतोय, त्यामध्ये राम मंदिराचा आणि या सगळ्या दानचोरीचा मुद्दा हा प्रकर्षानं ठाकरेंसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन केलं जातंय असं सध्या तरी बोललं जातंय। स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे सगळे याच आंदोलनाच्या दरम्यान दादरमध्ये उपस्थित राहणार असतील। तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण आता विरोधी पक्षाकडनं ऐकल्या की यांचा हिंदुत्वाशी काही संबंध राहिलेला नाही आहे, केवळ राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित करतात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ठाकरे गटाकडनं, युबीटीकडनं हा मुद्दा उपस्थित केला जातोय। अर्थात देशभरामध्ये विविध राजकीय पक्षांकडनं आंदोलन केलं जात असताना शिवसेनेकडनं पुन्हा हा मुद्दा हायलाईट करण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंनी स्वतः पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि या सगळ्या मुद्द्यावरती आपलं विस्तृत जे मत आहे ते व्यक्त केलं होतं आणि खास करून या सगळ्या मुद्द्यावरती आपण विरोधी भूमिका घेऊ, वेळ पडली तर अयोध्येत सुद्धा जाऊ, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणात घेतली होती। आपण पाहिलं होतं की 4 वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड होण्यापूर्वी एक दौरा अयोध्येमध्ये उद्धव ठाकरे आणि सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांचा झाला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाले। पुन्हा एकदा जर अयोध्येमध्ये जाऊन उद्धव ठाकरे एल्गार पुकारण्याचा प्रयत्न करत असतील आणि या निमित्तानं जी काही राजकीय स्पेस ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करत असतील आणि याला जर यश आलं तर निश्चित स्वरूपात शिवसेनेसाठी ती एक मोठी संजीवनी ठरू शकते। त्यामुळे रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून राम मंदिर दानचोरी प्रकरणात झालेल्या सगळ्या मुद्द्यानंतर उद्धव ठाकरे पुढे कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा कॉईन करतायत,
त्याला मुंबई राज्यभरातून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि जर उद्धव ठाकरेंना या माध्यमातून प्रतिसाद मिळाला तर निश्चितच त्यांच्यासाठी ती मोठी गोष्ट म्हणावी लागणार आहे. विरोधकांकडनं सुद्धा यावेळी टीका टिप्पणी केली जाते. त्यामुळे या सगळ्या राजकीय द्वंद्वामध्ये, राजकीय युद्धामध्ये राम रक्षा आंदोलनाला नेमका प्रतिसाद कसा मिळतोय यावर ठाकरेंचं पुढचं भवितव्य आणि पुढची अनेक राजकीय गणितं हे अवलंबून असतात. श्वेता, अगदी अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये या आंदोलनाला काय नेमका प्रतिसाद मिळतोय त्यावर पुढचं भवितव्य त्यांचं अवलंबून असणार आहे. आणि त्याचबरोबर मनसेचे कोणते नेते या आंदोलनाला उपस्थित राहतात का दादरच्या मारुती मंदिरामध्ये, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.